नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई महापालिका परिवहन विभागात ठोक मानधनावर वाहक म्हणून काम करणारे गव्हाणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्र कर्मचारी युनियन अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या वतीने सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. नेरूळ येथील युनियनच्या कार्यालयात पार पडलेल्या या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमात रवींद्र सावंत यांच्या हस्ते गोविंद गव्हाणे यांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या समवेत महाराष्ट्र कर्मचारी युनियन ठोक मानधन परिवहन विभाग कर्मचारी विभागाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, इस्माईल सय्यद, गोविंद गायकवाड, रवी सूर्यवंशी आदी पदाधिकारी आणि परिवहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सावंत साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सावंत साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या सत्कार प्रसंगी बोलताना महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिकेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याकरिता युनियनचा लढा यापुढेही सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. नवी मुंबई परिवहन सेवेत ठोक मानधन कर्मचारी आमचे वाहक गव्हाणे काल सेवानिवृत्त झाले. परिवहन सेवेच्या उपक्रमात पहिल्यांदा ठोक मानधन कर्मचारी जर निवृत्त झाला तर प्रशासनाने त्यांचा सत्कार केला. आज आम्ही युनियनच्या माध्यमातून करतो. हे आमचे युनियनचे सदस्य आहेत. आज परिवहनच्या ह्या ठोक मानधन कर्मचाऱ्यांसाठी, वाहक चालकांसाठी आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन सतत आतापर्यंत भांडत आलेत. त्यांना न्याय देत आले. आमच्यामुळे आपल्या PF कटिंग सुरू झालं. आमच्यामुळे ह्यांचा मेडिक्लेम सुविधा, परत त्यांचा अपघाती काय झालं तर याला खर्च देणं प्रशासनाकडून आम्ही खर्च वसूल आतापर्यंत करत आलो आहे. मोठा अपघात झाला असेल त्याला खर्च लाख रुपये आम्ही आतापर्यंत आमच्या कर्मचाऱ्याला मिळवून दिलेत प्रशासनाकडून. आता एवढं दुःख आहे की यांची 16 ते 18 वर्ष सर्व्हिस झाली आणि त्यांना निवृत्त होताना त्यांना पेन्शन या प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे, परिवहनच्या प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे यांना पेन्शन लागू होणार नाही. याच्या अगोदरही एक ग्रस्त रिटायर्ड झालेले 4 वर्षापूर्वी त्यांनाही पेन्शन लागू नाही झाली. हे मधल्या काळात त्यांनी 2001 पासून पेन्शन म्हणजे आपल्या हे PF कटिंग सुरू केला. पण यांची सर्व्हिस 2010 पासून आहे. पण 2010 ते 10 वर्षाचा PF त्यांनी का नाही भरला आणि याला जबाबदार कोण, याचा आम्ही जाब विचारणार आहे. आज त्या बिचारा कमीत कमी आज त्यांना पेन्शन जर सुरू झाली असतील आणि यांना पेन्शनपासून वंचित राहावं लागलं. म्हणजे मला एकच परिवहनमध्ये ज्यांची सत्ता होती आत्तापर्यंत म्हणणं, संघटना त्यांची अधिकृत संघटना म्हणजे मान्यतावर संघटना होती, त्यांनी कधी यांच्याकडे लक्ष दिलं नाही, प्रशासनाकडे लक्ष नाही दिलं किंवा या कर्मचाऱ्यांचा PF कटिंग का नाही होत याचा कधी मंत्री महोदयाने विचार नाही केला. आता ह्या परिवहन समितीच्या सभापती आणि सदस्यांनी मी त्यांचं अभिनंदन करेन. कमीत कमी त्यांनी एक ठराव तरी घेतला की बा यांचा 7,000 रुपये पगार वाढ करण्याचा. आता तो प्रस्ताव परिवहनचा प्रस्ताव तो सर्व महासभेमध्ये येईल. आता महासभा सभागृह नेते यांनी की एक प्रस्ताव घेतला की 7,500 ठोक मानधन कंत्राटी कर्मचाऱ्यांना 7,500चा प्रस्ताव येत्या महासभेमध्ये घेणार आहे. पण माझ्या सभागृह नेते आणि महापौर आणि आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही जर 7,500चा प्रस्ताव आणताय यांना कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव आणा. हे जे आता बोलतात, हे इतर युनियनबाजी करतात की जे मंत्री आमदार हेच होते, सत्यच होते, यांनी कधीही प्रस्ताव यांना कायम करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली नाही. आणि कागदोपत्री कुठेही तुम्ही दाखवावं मला की कागदोपत्री यांनी विषय मांडला. ज्या वेळेला मंदाताई म्हात्रे आमदार यांनी प्रस्ताव टाकलेला कामगाराविषयी, पण त्यावेळेला बोलायलाही उपस्थित नव्हते मंत्री महोदय. म्हणजे विचार करा, एखादा कामगाराबद्दल किती आस्था आहे. फक्त बोलायचं अरे मी सर्व कर्मचाऱ्यांना पुढे परमनंट कायम करणार, पण कुठे कायमची आशा, फक्त आशा दाखवले आणि कुठेतरी यांना चॉकलेट देण्याचं काम हे करत आहेत. फक्त आणि फक्त महाराष्ट्र कर्मचारी युनियन या आत्तापर्यंत ठोक मानधन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. आता मला सांगा, फक्त 7,500चा प्रस्ताव आणायचा आणि यांचं एखादा कामगार आता SI फील्डवर काम करतो, वाहक चालक, उद्या यांचा अपघाती मोठा अपघात झाला, काय झाला, यांना भरपाई काय, पण कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कमीत कमी रिएम्बर्स महापालिका खर्च करते, यांचं काय. मेडिक्लेमचं आता मेडिक्लेम यांना चालू केलं आहे, पण आरोग्य विमा मोठा पाहिजे. यांना जास्तीत जास्त प्रमाणात सुविधा दिल्या पाहिजेत.
कायम यांना समान काम समान वेतन देण्यासाठी आम्ही भांडलो, पण समान काम समान वेतनचा पण प्रस्ताव आणत नाहीत. हे फक्त आणि फक्त हे दिशाभूल करण्याचं काम, कर्मचाऱ्यांना दिशाभूल करण्याचं काम आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. खरोखर आमच्यासाठी भांडते आणि आम्हाला सर्व काही यांच्यामुळंच भेटलेलं आहे. मेडिक्लेमसुद्धा माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं या साहेबांमुळं झालेलं आहे साहेब. आता गेल्या वेळेस फेब्रुवारीमध्ये मेडिक्लेम नसते मी अजून ऑपरेशन केलं नसतं, माझा डोळा गेला असता साहेब. तरी या युनियनने भरपूर आम्हाला काही यांच्यामुळं भेटलेलं आहे आणि आज मला इकडं आमच्या यांनी बोलून माझा सत्कार केला, मला खूप आनंद झालेला आहे साहेब. आज अशोक गावंदे हे सेवानिवृत्ती होत आहेत. पण सेवानिवृत्ती होत असताना त्यांना जो 18 वर्ष जे त्यांनी मेहनत केलेली आहे परिवहनमध्ये, तर त्यांना आतापर्यंत त्या मेहनतीचं कुठंही आर्थिक नुकसान म्हणून त्यांना कुठली ग्रॅज्युटी नाही आहे, कुठली पेन्शन नाही आहे. आणि आज 2021पासून आमचा PF कापला जातो. तर 2021पासून कापल्यामुळं आम्हाला 6 वर्ष झाल्यामुळं आम्हाला पेन्शन लागू होत नाही. तर 2010मध्ये ते कामाला लागलेले तेव्हा जर ते पेन्शन लागू झालं असतं, म्हणजे PF लागू झाला असता आणि तर त्यांना हे पेन्शन लागू झाली असती. तर परिवहनला आणि प्रशासनाला मला इतकं सांगायचं आहे की आमच्या ठोक मानधनकडं आपण लक्ष द्यावं. आणि असे भरपूर कर्मचारी जे ठोक मानधनचे आता रिटायरमेंटवर आहेत त्यांना कुठंतरी आर्थिक पॅकेज म्हणून त्यांना एक 10 लाखाचं पॅकेज म्हणून त्यांना देण्यात यावं. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.